अजून कशाने आल्या? अण्णा तुम्ही नाचणार आहात? म्हणजे आत्ते आल्यावर तुम्ही नाचताना नेहमी तसं. म्हणजे काय? अहो प्रथाच येते आमच्या घराची. नाही पण जरा बेता ना, कारण आपलं वय झालंय आणि त्यांचंही. त्यांचं कुठे वय झालंय? लहान आहे अजून त्या. लहान? मग आली 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 दमू आत्या आली. अगं बाई, दमू वंशनचं असं काय झालंय? दमू नाही येत त्या, मोलकरण आहे. दमू मागून येते. आधी सूर्याचा किरण येतो आणि त्यामागून सूर्य येतो तळपणारा. चला जागा दाखव. वहिनी. या या दमू. वा वा वा. काय दमा कसा आहे दमू? अरे नाही रे, हे बघ. अरे नाही असं काय करतोस, नीट कर ना. आवडलंस मला? नाही मी काय तुला तो अय्या हे एवढं झालंय का? बापरे बघ. सुरू. अरे ए थांब, झालंय झालंय रे, दिसतंय ना सगळं, आहेस ना नीट? आई ग दमले. मला तू दमाच आहे. पाणी देतेस का? आणते ना. हळू जाईल अशाने. हळू हळू. हे घ्या. आवाज म्हणजे भोंगा आहे, भोंगा. बरोबर बोलला तुम्ही. बरोबर बोलला. असं नाही. नो टिकलिंग, नो टिकलिंग. विषयाचं संपलेलंच नाही कधी. भोंगा भोंगा. जास्त बोलू नको कुसमे. मालीनं तुला सूट दिलीये म्हणून त्याचा जास्त गैरफायदा घेऊ नको, सांगून ठेवते. अगं पण काय काय बोलतेय? विचारलं नाही, विचारलं काय? विचारलं मन, विचारलं. काय बोलता सुद्धा येत नाही. म्हणलं नाही, म्हणलं नाही, म्हंटल. नानी कधी बोलणार शिकायला? अगं मावशी नव्हे, मावशी नव्हे, मावशी. कशी बोलते हा? अशी काय विचारते? पाणी आणू का? पाणी म्हणे, पाणी. पाणी आणि लोणी भेटलं. काय बोलताय? धड नीट भाषा बोलता येत नाही. हा, एवढ्या चुका भाषेमध्ये कधी शिकणार? इतकी वर्ष झाली आमच्याकडे काम करायला लागून जरा सुद्धा नीट बोलता येत नाही तुला. ठेवून दे फोन तो. नको, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. माझी भाषा बिघडायची त्याच्यामुळे. फोनवर सुद्धा नीट बोलता येत नाही हिला. काय कधी किती अशुद्ध बोलते. आणलं, म्हणलं, भेटलं, ही काय पद्धत आहे बोलायची? किती चुका काढायच्या ह्याच्या. पण जाऊ दे ना नानी, तुला काय करायचंय? अरे जाऊ दे काय? पण शुद्ध नको का बोलायला मला सांग. अगं पण तिला आता हे बोलायची लहानपणापासून सवय आहे. सवय बदलता येतात माणसाला. हो, तुझी खोड बदलली का? माझी काय? माझी कसली खोड आहे? दुसऱ्याचा जीव काढायची. शटअप. हा, शटअप. मी काय जीव काढला कोणाचा? जाऊ दे, तू मला काहीतरी सांगणार होतीस. त्या कुश्मीला चांगला धडा शिकवणार आहे मी आता. कुसमीचं नाही ग, दमू बद्दल, म्हणजे दमयंती बद्दल. हे कानफाटक मारू का? दमयंती काय म्हणतेस? आजी आहे ना तुझी ती. हो हो, पण तिचं झालं काय पुढे? काय होणार दुसरं? माझा छळ सुरू झाला. म्हणजे माझी नक्कल करून हसणं हा त्या दोघांचा छंद होता.
शी. चहा देऊ का तुम्हाला? हळू हळूच देते. हळूच द्यायला मी काय चोर आहे का? हळूच काय हळूच? चहा लवकर दे, हळू बोल असं म्हणते मी. बरं बरं, हळू बोलेन, पण ऐकू येईल का तुम्हाला? कान फाटतील माझे इतक्या मोठ्याने बोलशील तर. नाही म्हटलं, स्वयंपाक काय करायचा? करायचं? अगं तूच करणार आहेस ना? हो, मीच करणार आहे, म्हणूनच विचारते काय करायचा स्वयंपाक? काय येतं तुला? मला सगळं येतं. अरे वा, मग सगळं कर. सगळं कर म्हणजे पूर्णाचा कर, पूर्णाचा. पुरणाचा? हळू हळू. नाही म्हणजे पुरणाचा स्वयंपाक? का? नाही म्हणजे वेळ लागेल ना. बरं मग. पुरण लावण्यापासून तयारी करावी लागेल. अगं कर की मग. मी एकटीच करणार का सगळं? मग बायका ठेवत नाहीस एखादी? नाही, यांना चालत नाही ना. त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे, तुझ्याबद्दल. तुझ्यासाठी बाई ठेव म्हणते मी. हो, माझ्यासाठीच. पण त्यांना बाईच्या हातचं जेवण चालत नाही, माझ्याच हातचं आवडतं. तरीच इतका हडकलाय माझा दादा. कुठं हडकलेत? हडकलाय नाही तर काय, किती असं बारीक होत चाललाय. परवा ऑफिस मध्ये म्हणे त्याला बरगड्यांना धरून उचललं कुणीतरी. काळजी नको का घ्यायला त्याची? खरंय तुमचं. काय खरंय? काय खरंय? नीट सांभाळायला हवं ना घर. हो घरची करती धरती बाई तू आहेस ना. हो. सगळं करायला नको? काही कशात लक्ष नाही. काय करावं, कसं करावं, कसं वागावं, कसं बोलावं. शी, निदान स्वयंपाक तरी तो तरी बरा करायचा. काय बनवलंय, कसं बनवलंय, शी, याकडे लक्ष हवं. आमचे हे मी भरवल्याशिवाय खातच नाहीत. मेले. मेले? अगं मेले म्हणजे मेले नाही असं मी म्हणतेय. मी भरवल्याशिवाय जेवतच नाहीत मेले. अगं जरा आमचं असंच फाजील छंद. हो ना. हो ना. काय हो ना? तू कशाला हो ना म्हणतेस? नाही मनस, मी फक्त तुम्हाला दुजोरा दिला. द्यायलाच हवा. न देऊन काय करणार आहेस? आणि ऐक, माझ्या दादाचाही मान ठेव. हं, हो तर. त्यांना खाऊ पिऊ घाल तुझ्या हाताने. अगं तू लाजतेस का शिंकतेस? काय ते लाज नाही. असं कधी कुणी लाजतं का? नीट तरी लाजत जा, पळून जाईल अशा तो. नाही, कसं भरवणार? का? नाही म्हणजे आता मुलं मोठी झाली आहेत. हो हो हो, मुलं मोठी झाली आहेत. नुसतीच मोठी झाली आहेत. काही संस्कार म्हणून नाहीच त्यांच्यावर. अरे मुलांवर काही संस्कार हवेत की नको? काय वागणं ग तुझं वहिनी, असं कसं चालेल? हं, तू ना फक्त नावाला बायको आहेस आणि नावाला आई आहेस, बाकी ढिम्म मठ्ठ आहेस, मठ्ठ. पण आता मी आली आहे ना, मी सगळं शिकवेन मुलांना, अगदी नीट सविस्तर. हो चालेल. हा चालेल चालेल. काय ग, माझ्या आईकडे लक्ष देतेस की नाही? हो नाही म्हणजे देते ना, देते. देतेस? मग तिला शिळा भात खायला कोण देतं? कुणी सांगितलं तुम्हाला? मला सांगितलं नळीनं. या नळीला ना अक्कल नाही अजिबात. थांबा, चांगली फोडूनच काढते तिला आता. हळू. हळू नाही, चांगली जोरात फोडून काढते. अगं आवाजाबद्दल म्हणतीये मी. काय आवाज आहे का? काय भोंगा आहे, भोंगा. काही नाही, माझा आवाजच तसा आहे. आई ग, काय हा आवाज? बरं वहिनी, नाश्त्याला शिरा करतेस ना? हो. हे काय, रवा काढलाच आहे. साजूक तुपातलं कर बर का. हो. साजूक तूप नसेलच नाही का? हो, ते दिसतच आहे तुझ्या चेहऱ्यावर. साजूक तूप नाही, काही नाही. हे असं वनस्पती तुपातलं माझ्या दादाला खायला घालणार तू? मग असं हाडकुळाचा राहणार तो. तब्येत कशी सुधारणार त्याची? नाही ते म्हणजे राधाबाई, ओ राधाबाई, राधाबाई येताय ना? राधाबाई या पटकन. अहो आलात का राधाबाई? अहो राधाबाई, बघा आल्या. नाही त्या आल्या.
अशी ओरडलीस तर जातील त्या. मी काय म्हणते, आपल्याकडे साजूक तूप आहे ना आपण सोबत आणलेलं, ते दे यांना. यांच्याकडे साजूक तूपच नाही शिरा करायला. द्या, साजूक तूप आणून द्या. हो आणते. हा वहिनी, तू म्हणजे ना जरा हीच आहेस, ही म्हणजे अशी कर्कश. कर्कश होय, मला वाटलं विचित्र आहे की काय असं म्हणताय की काय आहे. ती तू आधीपासूनच आहेस. कशी आहेस तू? मला की नाही दादासाठी अशी छान सुंदर बायको हवी होती. सगळ्यांचं सगळं करणारी, संसार सांभाळणारी, मुलांना संस्कार देणारी, कमी आवाजात बोलणारी, मृदू बोलणारी, मितभाषी. हा असा भोंगा कसा काय पसंत पडला आमच्या दादाला काय माहित. म्हटलं मी दादाला, भोग आता तुझ्या कर्माची फळ. आता बसलाय कपाळाला हात लावून. डोक्याला हात लावून बसले. काय करणार म्हणाय तर दुसरं तो पर्याय आहे का त्याच्याकडे? तुला सांगते वहिनी, इतकी श्रीमंत स्थळं आली होती ना दादाला, ती सगळी नाकारून काय त्याने माती खाल्ली आहे. आणि तुला सांगते, हे सगळं ना त्या विमीमुळे झालं. म्हणाली गरिबा घरची आहे, संस्कारी आहे, पडेल ते काम करेल, नीट वागेल. काय त्या विमीला माहीत, काय तिने पाहिलं होतं, काय समोर आलं. मूर्ख. असं काय करताय? तुमची थोरली बहीण आहे ना ती. मग काय मूर्ख असू शकत नाही का? मूर्ख ती मूर्खच, मोठी असू किंवा धाकटी. मग पुरण करू म्हणता? हो, पुरणच कर. ठीक आहे, नळीला सांगते वाटून द्यायला. नळे, ए नळे. अगं, किती वेळा सांगायचं का गोंधून घेतेस हातावर? हळू बोल. चाळीतले लोक तक्रार करतात, रात्री अपरात्री भूत आलं भूत आलं. त्यांचं काय जात आहे तक्रार करायला? ऐक माझं, तुला ना एक महत्वाचा सल्ला देते. काय तो? हे बघ, तू ना ह्याचा उपयोग कर. हा हा, ही पळी आहे ना पळी, हा ही तुझ्या नरड्यात घाल. भाई, आणि अशी आडवी घालू नको, उभी. म्हणजे जबडा असाच राहील, हसण्याचा बोलण्याचा प्रश्नच नाही. बाई काय विनोदी आहात तुम्ही अगदी. काय घाणेरडी हसतेस ग, घाणेरडी. कसे दिसत ते? बाईच्या जातीला शोभत कास? मृदू हास, मृदू हा हास बघू, मृदू असं हास. मी मृदू म्हणाले, फाद्यासारखा हास असं म्हणाले नाही, मृदू. हे मृदू असेल तर काय आमच्या दादाचं होणार? दादा विनोद वगैरे सांगत नाही ना तुला, कारण तू अशी हसत असशील तर त्याला धसका बसेल आणि तो जाईल. असं वागू नकोस, अशी हसू नकोस त्याच्यासमोर. आणि काळजी घे जरा माझ्या दादाची. मी तर मुलांना सांगितलंय, कानात ना कापूस घालून बसत राहा, म्हणजे या भोंग्यासमोर तुमचा टिकाव लागेल. आणि तो बोके आहे ना तुझा मुलगा, तुला 100% खात्रीने सांगते, तो जेव्हा म्हातारा होईल ना, बहिरा होणार आहे, बहिरा. ठार बहिरा. लक्षात ठेव तू. बाई कसलं खरं बोलली दमुआजी. गपगा काढते. मग ती बोलली तेच झालं ना, बाबा बहिरे झाले की. ते काय माझ्यामुळे नाही काय? मग कोणामुळे? काय त्यांचं काही असेल. नाही, दमुआजी म्हणाली तसंच झालं. तुला तसंच वाटतं काय? बरं ते जाऊ दे, पुढे काय झालं? अजून काय काय करायची दमुआजी? अजून काय काय करायच्या? खूप काय करायच्या. जीव घ्यायचा माझा जीव. नळे, वंसांना सांगतेस आजीला मी शिळा भात देते म्हणून सख्या आईची चुगली करतेस? अगं नरकात जाशील, नरकात. माझं लग्न लावून दे सांगितलं तर ऐकत नाहीस तू. हे काय लग्न लावून द्या? थोबड बघ आरशामध्ये. मी छान दिसते, आत्याने सांगितलंय मला. छान दिसते म्हणे. अगं घरातलं एक काम करता येत नाही, लग्न करून करणार आहेस काय? अगं तुझी सासरचे लोक मला नावं ठेवतील, म्हणतील पोरीला काही म्हणून काही शिकवलेलं नाही. घरातलं एक काम करायला नको तुला.
नुसत्या चकाट्या पिटायला पाहिजेत आणि मोठ्या लोकांबरोबर गप्पा मारायला पाहिजेत. चल घरातलं काम कर, आज मी तुला बरोबर शिकवते. चल आधी काम कर, पुरण वाटून दे. चाल मला. नाही जा. नळे पुरण वाट. मला अभ्यास आहे. हे बघ, अभ्यास वगैरे नंतर कर. आतापर्यंत सागर कुठे खेळत होती? अगं हो, पण माझा अभ्यास राहिलाय. बाईना शिक्षा करतात घरचा अभ्यास नाही केला तर. घरची कामं केली नाहीस ना तर मी तुला शिक्षा करीन. काय करशील? काय करीन? झाडाला उलटी टांगीन आणि खालून मिरच्यांची दोरी देईन. दे मग. दे? आईला उलट उत्तर देतेस? मुस्काट फोडीन बघ तुझं. अगं उद्या लग्न करून सासरी गेलीस तर सासरचे लोक मला नावं ठेवतील. चल मुकाट्याला पाटा वरवंटा घे आणि पुरण वाटून दे. मी नाही ग नानी, जा. नळे, जर तू माझं ऐकलं नाहीस ना तर चुलीतल्या लाकडानं फोडून काढे ना मी तुला. शी शी बाई, शी शी, काही भाषा यायची काय ग? असं का बोलतेस? वच्चा वच्चा, हेच करतेस का माझ्या भाच्यांबरोबर? काय संस्कार होतील या मुलांवर? शी, कान किटले माझे ऐकून. हे ऐकणे आधी माझे कान फुटले का नाहीत? नुसतं आपलं वचा वचा बोलायचं, वाटेल तसं खेकसायचं, ओरडायचं भसाड्या आवाजात लोकांवर. शी. राधाबाई, राधाबाई, अहो येताय का राधाबाई? अहो आलात का राधाबाई? ए राधा! आली बघा. अशाने जाईल ती. किती वेळा सांगायचं काय माहित. लक्ष देऊ नका हा. केक काटताय तर कानात बोळे घालायचे. कापूस आणाल? आणि नळे, माझ्या साड्यांना अजिबात हात लावायचा नाही. नाहीतर मी काय करीन माहितीये ना? तंगड मोडेन तुझं. हळू. बघितलंस? बघितलं? हळू बोल जरा. मी हळूच बोलते, तू किंचाळतेस. मी किंचाळत नाहीये, तू ओरडून बोलतेस माझ्याची. अगं मी नाही ओरडून बोलत आहे. किती वेळा सांगायचं तुला मोठ्यांदा बोलू नकोस म्हणून? अगं तू मोठ्याने बोलतेस नानी. मी मोठ्यांदा बोलते. हळू बोल जरा, ओरडू नको. आत्या! बाई 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 बाई, दादा तुझी ना काही म्हणजे काहीच पत नाही बघ अख्ख्या चाळीची. अरे हो, काय ही काय पद्धत झाली मुलांची बोलण्याची हिची? हो काय दादा रे, नुसतं अरे ही अशी वागते ना वहिनी म्हणून मी हिला अजिबात माझ्या सासरी बोलवत नाही. नाही तसं नाही. तसं नाही काय, तसं नाही. मुलांना मारण्याची भाषा करते. सभ्य माणसं आहोत ना आपण. पण मी दुसऱ्या मुलांशी पण असंच बोलते. हे बघ, हे असं आहे. दुसऱ्या मुलांशी असंच बोलते, स्वतःच्या मुलांशी असंच बोलते. सभ्यता आहे की नाही आपल्याला काही? तरी मी तुला सांगत होते, दामलींची शालू आहे ना ती चांगली होती, किती शालीन आहे. हे घोंगडं कशाला निवडलंस तू? आता ते कशाला काढताय मध्येच? तुम्ही नळीबाईंना मारायची भाषा केलीत, ती आम्हाला अजिबात आवडलेली नाही. हो, आणि खूप मोठ्याने ओरडत होती ती. नळे, आई, आणि मला म्हणाली चुलीतल्या लाकडानं फोडून काढीन. काय? दादा तू आता जरा हळू. हा काय असं म्हणालात तुम्ही? हिम्मत कशी झाली तुमची? दादा तुला सांगते, वहिनीला ना काही पोचच नाही बघ. नुसतं हू करू नकोस. परत तू हूच करतोयस. चिरंजीव कुठे आहेत? टेण्याकडे गेलाय अभ्यासाला. हे फक्त निमित्त बरं का. म्हणजे निमित्त म्हणजे तुझ्या ओरडण्याला खेकसण्याला कंटाळून निघून गेला असेल तो. दुसरं काय? नाही तसं नाही. म्हणजे तसं नाही दादा, मी तुला सांगते, ही आहे ना ही वहिनी, ही अशीच आहे, अशीच अगदी हीच आहे ही. कर्कश का? नाही नाही, विचित्र. पण म्हणजे कर्कश नाही ना? तुम्ही नळीबाईंना मारायची भाषा केली, ती आम्हाला अजिबात आवडलेली नाहीये. मी सांगते ना, विचित्र आहे ही, विचित्र. नळीबाईंशी असं बोलू नका. ही म्हातारी होईल ना तेव्हा सुद्धा हिचा गळा असाच असेल बघ दादा.